परभणी जिल्ह्यातील बोरी येथे पुतळा बसवण्याच्या प्रकरणावरून काढण्यात येणारा मूक मोर्चा मंगळवारी अखेर रद्द करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा व विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत शंभूप्रेमींची नानलपेठ पोलीस ठाण्यात बैठक घेतली। सुमारे 2.5 तासांच्या चर्चेनंतर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर प्रमुख महिला व पुरुष प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या। यावेळी 46 नागरिकांवर दाखल गुन्ह्यांबाबत तसेच पुतळा परिसरात महिलांशी गैरवर्तन झाल्याच्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची बीट तत्काळ बदलण्याचे आदेश देण्यात आले। मृत व्यक्तीचे नाव व काही अनुपस्थित नागरिकांची नावे गुन्ह्यात समाविष्ट केल्याचा आरोपही प्रतिनिधींनी केलाय। मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। संभाजीराजाचा पुतळा मांडलेला आहे आणि ह्याच्यासाठी मांडायच्या अगोदर पोलीस प्रशासन तिथं 8 दिवसापासून तैनात होतं आणि त्या दिवशी नेमके कुणीकडे गेलते काय काय जेवायला होते काय होते ते माहिती नाही, पण मुलांनी कसं केलं, मुलं लहान कळत नव्हतं मुलांना। मांडला गेला पुतळा, मांडला तर मांडला, बरं राहिला तर राहिला राजाचा पुतळा। आमच्या लेकरांनी पुतळा मांडल्याच्या नंतर ह्या दिलावर सरांनी वरी जाऊन बुटासकट आमच्या राजाची विटंबना केली, खाली फेकण्याचा प्रयत्न केला आणि काही लेकरं आडवायला गेले, बाया माणसं गेले तरी यांनी दंडा घेऊन बाया माणसाच्या पाठीमागे लागले साहेब। आणि हेच आम्ही सरांना हेच सांगितलेलं आहे की आमच्या लेकरांचे 46 लेकरांचे गुन्हे मागे घ्या। त्याला कोणी मारलं नाही, काही नाही, ते त्यांचे पडलेले आणि त्यांना टाके पडले। महिलाचे पण नाव घेतले महिला आहे ना साहेब, महिला आहे त्याच्यामध्ये एक ती संभाजीराजाचा पुतळा न्यायच्या अवस्थेमध्ये असती नाही आणि एक म्हातारा माणूस आहे जे की मयत बी झालेली आहेत। मयत झालेली कुठून आणणार आहेत? हे मसनवाट्यातून आणणार आहेत। एक तर त्यांचं नाव काढायचं असेल तर सगळ्या लेकरांचे नाव काढून घ्या, नसता मग त्याला सुद्धा जागा करा। कुठून जागा करायचं ते तुम्ही ठरवा। खाली बोरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची तिथं विटंबना झाली। जे दिलावर पठाण होते, दिलावर खान, त्यांनी ड्रिंक केलेलं होतं आणि ते महाराजांच्या पुतळ्याची जाऊन त्यांनी विटंबना केली। ते ड्रिंक केलेले होते म्हणून ते तिथं जो पुतळा पाडायच्या प्रयत्नामध्ये ते खाली पडले। त्यांनी हे सगळे खोटे गुन्हा दाखल केले, पण हा माणूस ड्रिंक केलेला होता हे मान्य आहे, त्याची चूक आहे। म्हणून तिथे जे लोक तिथं जयंती मनवायला साजरी करायला गेले होते ते तिथं त्याला जाऊन बोलायला लागले की बाबा तुम्ही असं करू नका, पण ह्यांनी दादागिरीच्या नादामध्ये त्यांनी जाऊन पोलीस प्रशासनाने जे पोलीस स्टेशन आहे त्यांनी त्यांना सहकार्य केलं। पोलीस स्टेशनमधलाच एक जो कंप्लेनंट आहे ज्यांनी FIR फाईल केलेला आहे अमित ठाकरे म्हणून, त्यांनी तिथं कोणी कंप्लेंट केली नव्हती की बघा हा छत्रपती संभाजी महाराजांचा इथं पुतळा स्थापन केलेला आहे आणि त्याची आम्हाला प्रॉब्लेम आहे। तरीसुद्धा हा दिलावर खान तिथे आला, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि जे पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे त्यांनी ह्या सगळ्या खोटी कंप्लेंट दाखल करून घेतली आणि तो फिर्यादी झाला। आणि त्या पोलीस स्टेशनचे जे PI आहेत, API रामेश्वर धोंडे, हे आमची ही तक्रार आहे की ह्या तिघांना सस्पेंड करण्यात यावं आणि ह्यांच्यावरती डिपार्टमेंटल एन्क्वायरी करण्यात यावी। ह्याच्यासाठी पोलीस प्रशासन ह्या लोकांना पूर्ण सपोर्ट करत आहे। त्यांच्याच लोकांची चूक असताना सुद्धा आमचे जे साधे लोक आहेत ज्यांची चूक नाही आहे त्या मुलांना त्यांनी अटक केलेलं आहे। काही लोक त्यांनी काहीच केलेलं नाहीये, तरी एक मयत माणूस आहे जो की 10 वर्ष आधी तिथं एक्सपायर झालेलं आहे, त्यांचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये आहे। एक मायनर मुलगा आहे जो की त्याच्या घरी होता त्याचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। एक मुलगा ज्याचं लग्न आहे त्या मुलांनी काही केले नाही त्याचं नाव तिथे घेतलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे जे लोक ज्यांनी काहीच केले नाही, ज्यांची चूक नाही, त्यांच्यावरचे आरोप काढून घेण्यात यावे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करण्यात यावे। जिल्हाधिकाऱ्यांची जे 3 लोक आहेत त्यापैकी दिलावर खान जो आहे त्याचं सस्पेन्शनचं ट्रान्सफर सध्या झालेलं आहे, पण आम्हाला त्याचं सस्पेन्शन हवं आहे। आणि हे जे 2 लोक आहेत त्यांच्यावरती फक्त डिपार्टमेंट आम्हाला एन्क्वायरी नको आहे, त्याचं कॉन्क्लुजन काय येत आहे ते आम्हाला सांगा, कारण की ह्या लोकांमुळे सर्वसामान्य लोकांना त्रास झालेला आहे। आज आमच्या महाराजांची विटंबना झाली, हे छोटं प्रकरण नाही, आज तिथं जातीवादक दंगल घडली असती, त्याच्यासाठी प्रशासन सगळं आलं असतं अंगावरती। आम्ही आज सगळे गुन्ह्या गोविंदांनी इथं आलो, आम्ही आमची विनंती मांडतोय की बा आमच्यावरती खोटे गुन्हे आहेत ते तुम्ही काढून घ्या। पण जर आम्हाला पोलीस प्रशासन धमकवत असेल की बघा आम्ही इथे ॲडजस्टमेंट करतोय आणि तुमच्यासाठी आम्ही 2 जे कलम आहेत ते कमी करतो, कलम तुम्ही कमी करताय पण त्याच्यामुळे आमच्या मुलांना त्रास होतोच आहे ना। ते तिकडं कारागृहामध्ये आहेत, ते काही सुटले नाहीत, तुमच्या गुन्हे कमी केल्याने ते सुटणार नाहीयेत। आज तुम्ही मोठमोठे 353 सारखे गुन्हे दाखल केलेत, 307 सारखे गुन्हे दाखल केलेत, तुम्ही कमी कलम करता म्हणजे काय आमच्यावरती उपकार करत नाही। तुमचा माणूस खोटा होता, तो चुकीचा होता,
आमचे मुलं चुकीचे नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण सहकार्य करण्यात यावं. त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे विनंती केली आणि पुढे जाऊन आम्ही SP साहेबांना पण हे निवेदन देतोय. आम्हाला जर इथून पुढे सहकार्य झालं नाही, आम्ही इथे थांबणार नाही. ही लहान गोष्ट नाही आहे. आमचे जे सहकारी आहेत, मुलं आहेत, जे की ते तुम्ही पकडून ठेवलेले आहेत, पोलीस स्टेशन जेलमध्ये आहेत, त्यांना सोडवलं नाही आहे, ते तिथं आहे. आम्हाला अडचण आहे म्हणून आम्ही इथं ॲडजस्ट करतोय की बा ठीक आहे त्यांना सोडण्यात यावं. पण ही लहान कुठलेच लोकप्रतिनिधी आज समोर आलेले नाही आहेत. पण ही आज एक समाजाची गोष्ट आहे, ही एखाद्या माणसाची गोष्ट नाही आहे. आज लहान गोष्ट नाही आहे. छत्रपतींची विडंबना झाली आहे आणि आम्ही म्हणत नाही तो माणूस जरी दिलावर खान पठाण असला तर आम्ही कुठल्या रिलिजनला आम्ही खराब म्हणत नाही. तो माणूस ड्रिंक केलेला होता, ती वैयक्तिक त्याची चूक होती. आम्ही म्हणत नाही पोलीस प्रशासन पण त्या बोरी पोलीस स्टेशनमध्ये जे 3 लोक होते ज्यांनी त्याची कंप्लेंट घेतली आणि ते PI साहेब ज्यांनी तिथं चौकशी न करता तो गुन्हा दाखल केला, आम्हाला त्यांच्या विरोधात कंप्लेंट आहे. मागणी केली की तुम्ही जे 307, 353 जे गुन्हे दाखल केले गंभीर स्वरूपाचे ते माघारी घेऊन आमच्या त्या एका मुलाचं येणाऱ्या 5 तारखेला लग्न आहे त्याला तात्काळ जामीन करून देऊन जे काही खोटे नाटे पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे मागं घेऊन आम्ही समिती गठन करून तुम्हाला देऊया आणि हे अधिकृतरित्या स्मारकाची आम्ही परमिशन पण घेऊ. आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की पोलीस प्रशासनाला आमच्या समोर सांगितलं तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि हे सगळे गुन्हे माघारी घेण्यात यावं. आपण छत्रपती संभाजी महाराजांचा बोरी इथे स्मारक उभा केलं होतं आणि ते स्मारक उभा केल्यानंतर तिथं दिलावर पठाण नावाचा एक पोलीसवाला जो ड्रिंक केलेला होता तो वर्दीत नव्हता, 5 फुटाचा दांडा घेऊन त्या स्मारकाच्या पायापाशी उभा राहत होता चबुतऱ्यावर चढून आणि तो स्मारकाला असं ओढत होता. ते ओढत असताना तो त्या स्मारकावरून पडला आणि पडल्यानंतर जर 10 फुटावर एखादा माणूस पडतोय त्याला डोक्याला लागणारे, पायाला लागणारे, हाताला लागणारे आणि तो पडल्यामुळं त्याला लागले. त्यांनी आमची महाराजांची विटंबना केली आणि पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे दाखल केले की आम्ही गावकऱ्यांनी त्याला मारले. हे चुकीचं आहे. तो त्याच्या कर्माने पडला, महाराजांचा अपमान केला म्हणून तो दलिंदर त्याच्या कर्माने पडला आणि आज त्याला बीट चेंज करून दिला. आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, त्याचं बीटच नाही, त्याला डायरेक्ट सस्पेंड करा किंवा त्याला ट्रान्सफर करून परभणी जिल्ह्यातून बाहेर काढा म्हणून आम्ही अशी मागणी केली. आणि गावकरी खूप साधे सरळ आहेत, यांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा आमच्या मुलांना जे 4 मुलं आहेत त्यांना बाहेर काढा, त्यातल्या एका मुलाचं लग्न आहे, एवढीच विनंती आम्ही गावकऱ्यांच्या वतीने केली आहे.